आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या शुभमंगल सावधानच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतोय। काय आहे माहिती का की म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे की म्हणजे साधारणपणे 10वी-12वीला 10वी-12वी झाल्यानंतर मग आपण कुठे जायचं, आर्ट्सला जायचं, कॉमर्सला जायचं, सायन्सला जायचं, असे कसे स्ट्रीम ठरतात। ओके, मग त्या स्ट्रीमप्रमाणे आपण जात राहतो। मग त्यानंतर कॉलेज होतं, मी कॉलेजचा एक टप्पा होतो, मग कॉलेजच्या टप्प्यानंतर नोकरीचा टप्पा होतो, मग नोकरीत बढती बिडती मिळते तो एक टप्पा होतो, मग एक टप्पा येतो की ज्या टप्प्यावर लग्न म्हणजे मुलाचं किंवा मुलीचं लग्न ठरतं तो एक टप्पा येतो। हा टप्पा मला ना बसस्टॉपसारखा वाटतो, म्हणजे बसस्टॉपवर आपलं उभं राहायचं, आत्ता येईल बस, नंतर येईल बस, काही जणांची बस लगेच येते, काही जणांची 15-20 मिनिटांनी येते, काहींना 2-2 तास लागतात, काही काहींची बस चुकते सुद्धा। हां, मी सॉलिड साहित्यिक बोलतोय ना, खूप साहित्यिक आहे। म्हणजे मला तर असं वाटतं ना की ही पुरणपोळी असावी, लग्न म्हणजे पुरणपोळी। जसजसं आपण जितकी जितकी मेहनत घेऊ जाऊ ना तेवढी तेवढी पुरणपोळी चांगली होत जाते। मग काही काही वेळेला ते पीठ थोडंसं सैल भिजतं, काही काही वेळ पुरणाची कंप्लीट माती होते, शिजतच नाही, मग कधी कधी त्यात कधी गोड जास्त पडतं। थोडक्यात काय, रियाज करावा लागतो। रियाज म्हणजे तुम्ही रोज उठून लग्न करू नका, तसं नाही, तो रियाज नाही म्हणत आहे। म्हणजे कसं आहे की जगायचं कसं, एकमेकांशी ॲडजस्ट कसं करायचं याचा रियाज करावा लागतो। त्याला काय आवडतंय, मला काय आवडतंय, आपल्या दोघांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्या जुळत आहेत की नाही, कुठल्या मुद्द्यांवर आपले मतभेद होतात, हे सगळं समजावं लागतं। आणि हे समजणारी एक जोडपं इथे आलेलं आहे, आपण त्यांचं स्वागत करूया। नमस्कार। नमस्कार। दोघांचंही खूप मनापासून स्वागत। काय नाव आपलं? सागर शांताराम दौंडकर। सागर, ओके। सागर किनारे, तुझं काय नाव? मोनिका। मोनिका, सगळी गाडीच की यांच्या नावावर। असो, किती दिवस झाले, किती महिने झाले लग्न होऊन? 4 डिसेंबरला झालं। क्या बात आहे। तू काय करतोस? फ्लॉवरचं डेकोरेशन। फ्लॉवरचं डेकोरेशन, स्वतंत्र व्यवसाय। ओके, म्हणजे लग्न सरे तुला, म्हणजे तुझ्या लग्नात तू किती लावले ते सरे फुलं मला एकदा सांग बघू। एक आम्ही स्वतः नाही केलेलं। बघितलं या, असं आहे का? नाही स्वतःच काही स्वतः केलं? मी स्वतः लग्नात होतो ना। पण तुझं स्वतःचं डेकोरेशन वगैरे असतं, म्हणजे डिझाईन्स वगैरे सगळी तू स्वतःच डेव्हलप करतो? गुड गुड गुड। आणि किती वर्ष हा व्यवसाय करतोयस? 5 वर्ष झाली। म्हणजे पारंपरिक आहे का तू स्वतः सुरू केलेला व्यवसाय? नाही, वडिलांनी केलेलं आहे, त्यांच्यानंतर मी चालू केलं। कॅरी ऑन चालू। मग आता वाढवणारच की नाही काही? हो। आणि कुठे राहतोस, कुठे तू? चंदननगर, पुणे। चंदननगर, पुणे। ओके, आणि तू मूळची कुठली? मी मूळची भुगावची, म्हणजे पुण्याच्या जवळ एक गाव आहे, माहिती तुम्हाला? म्हणजे काय? ओके, तर मी भुगावची आहे। बरं, आणि तू काय काय झालं तुझं? म्हणजे माझं BA BEd झालंय। BA मी SNDT केलंय सायकोलॉजी विषयामध्ये, आणि BEd मी शाहू कॉलेज मधून केलंय, वाकडच्या इथलं, इंग्लिश आणि हिस्ट्री मध्ये। अरे वेगळीच, इंग्लिश आणि हिस्ट्री? हो, कारण सायकोलॉजी विषय नसतो ना BEd ला। बरोबर। मग आता काय करतोस तू? सध्या मी घरीच आहे, ट्युशन घ्यायची घरी पहिल्यांदा, लग्नाच्या आधी माहेरी। मग आता सध्या ह्याची ट्युशन घेतेस का? सागरची ट्युशन घेतेस का तू? ओके, हे तुमचं अरेंज मॅरेज आहे का लव्ह मॅरेज आहे? अरेंज मॅरेज। अरेंज मॅरेज आहे, म्हणजे बघून तुम्ही पोहे बिहे सगळं टाकाटाक। हा तुझ्या घरी आला होता? हा तुझ्या घरी आला होता, प्रश्न काय विचारला होता तुला? विचारला होता का मुळात? ऍक्च्युली हा माझ्या चुलत आत्याचा मुलगा आहे। म्हणजे लहानपणापासून एकत्रच? पण असं काही नव्हतं, असं थोडीच असतं यार, लहानपणापासून एकत्र खेळतोय म्हटल्यावर काय? कधी हे वाटायला कधी लागलं? आणि पहिलं कोणाला वाटलं, तुला का त्याला? त्यालाच वाटलं होतं आधी पहिल्यांदा ह्यालाच वाटलं। आणि तुला कसं कळलं की झाला हा? नाही, मला माझ्या वडिलांनी सांगितलं। काय?
सागरचं असं म्हणणं नाही, ह्याच्या वडिलांनी आमच्या पप्पांना विचारलं, त्यानंतर पप्पांनी ओके ते वरून असं झिरपत आलं खाली, वरून झिरपत आलं. ओके ओके ओके. म्हणजे तू तुझ्या वडिलांना सांगितलं, तुझ्या वडिलांनी हिच्या पप्पांना सांगितलं आणि पप्पाने हिला सांगितलं. ओके, मग तुझी काय रिॲक्शन होती ग? अय्या हे काय लहानपणापासून एकत्र टाकायची? नाही अशी काही रिॲक्शन नव्हती. पप्पा म्हणतील तसं होतं माझं. नाही पप्पा म्हणतील तसं होतं, पण आता संसार तुम्हाला दोघांना करायचं म्हटल्यावर मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. प्रॉब्लेम मला तेच प्रॉब्लेम होता की नव्हता तेच नाही, प्रॉब्लेम काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे लहानपणापासून एकत्र वाढल्यामुळे मला स्वभाव नेचर जरा माहिती होतं. आता महिन्याभराचा तुझा एक्सपिरियन्स काय आहे? खूप छान, खूप छान, खूप छान, शांत आहे खूप. माझ्या घरातले सगळेच मेंबर शांत आहेत. बरं, लग्नाच्या आधी म्हणजे आपण जेव्हा खेळत असतो त्यावेळी त्या खेळण्याच्या वयात आपल्याला काही ह्या गोष्टीचं काही भान नसतं. इतकी वर्ष तुम्ही खेळताय, अचानक तुमचं नातं काही नाही. हे येत नव्हते आमच्या इकडे कधी, मामाच्या इकडे जास्त खेळलं वेळ काय नाही. आम्ही अजिबात नाही खेळलं. नाही एवढं कुठं असं काही नाही खेळलं. असं थोडीच असतंय. म्हणजे मला आठवत पण नाही आम्ही खेळलेलो. काय रे काय बोलते? जास्त नाही मग तू इकडेच खेळायचा, तू तिकडेच खेळायचा. बर बर बर. वर्षाला एकदा दोनदा तरी भेट गाडी घरात येणं जाणं होतं की नाही? नाही आठवत नाही. चुलत आत्याचा मुलगा आहे. हा जो काय लावून धरला त्याने, चुलत आत्याचा मुलगा आहे ना, मग तो त्याच्या मामांच्या घरी जायचा ना. जाऊ दे की, मी कुठं नाही म्हणतो जाऊ दे की, पण तो आला नव्हता तुझ्या घरी कधीच? आला होता. हा आला म्हणजे आठवतंय ना? आला होता. आठवतंय आला होता. ठीक आहे. म्हणजे आता त्याने मागणी घातली, सगळं रितसर झालं. आता घरचंच लग्न असल्यामुळे त्याचं काही देणं घेणं की असेल नसेल तो काही विषय नाही, पण त्याच्यावर जास्त चर्चा नव्हती. पण आता तुम्ही जेव्हा दोघे एकत्र बसता, तेव्हा ह्याचा बिझनेस कसा वाढेल ह्याच्यावर तुमची काय चर्चा होते? काय हो नक्कीच. काय तुझी सजेशन्स काय असतात? माझे सजेशन्स म्हणजे की अजून मोठ्या स्वरूपामध्ये आपण हे करावं. बरं, त्याच्यात काय आयडिया? पब्लिसिटी असावी. हो नक्कीच. बरं डिझाईन्स आता तुझं लाईनच वेगळी आहे, ही शिक्षकी पेशातली आहे, बरोबर आहे ना? शिक्षकी पेशातली आहे. त्यामुळे सगळं जे नवीन डिझाईन्स किंवा नवीन जे आयडिया आहेत ते तुलाच इम्प्लिमेंट सुचायला पाहिजे. पण मोटिवेशनचं काम माझ्याकडे असतं ना. म्हणजे काय असतं माझ्याकडे? त्याच्या डोक्याला शांतता मिळेल की तो काढणारच नवीन आयडिया. मग त्या नवीन आयडिया अशा काढ की परत काही टॉंग कधी येता का म्हणे. एक सगळ्यात महत्वाचा वाढदिवस काय तिचा लग्नाचा वाढदिवस काय तिचा? 19 जून 1989. 19 जून 1989 असं झालंय, लक्षात ठेव. ऊ जे आहे ना ते महत्वाचं आहे, फार धोकादायक असतं. 19 जून 1989 असं फटकन यायला पाहिजे. ओके बरं, आता खाण्यापिण्याकडे येऊया. ह्याची एकंदरीत तब्येत बघता, एकंदरीत सागरची तब्येत बघता, हा काही रेटून जेवणारा नाहीये. आपल्या त्याचे 2 चपात्या भाजी इतका पुणेरी पद्धतीचा लिमिटेड मध्ये. तुझ्या डोक्याला काही टेन्शनच नाही. मग तुला येतं बनवता जेवण? हो सगळं. मग ह्याची तब्येत अशी का? आताशी 1 महिना झालाय ना लग्नाला. जरा थांब, 1 वर्षानंतर कसं करते बघा. ओके, आता हे जर काय तुझा कॉन्फिडन्स होता आपल्या किचन मध्ये दाखवायचं. नक्कीच. ओके चला किचन कडे. सागर आणि मोनिका 2 हिंदी गाडी आपल्या किचन मध्ये आलेले. तुमचं मनापासून स्वागत. हे आमचं किचन परिपूर्ण आहे बरं का, म्हणजे वाटत असेल खोटं आहे, सगळं परिपूर्ण आहे. कांदा फोडून बघ काय निघतं त्यातून. ओके मोनिका, आपला पहिला पदार्थ काय आहे? मेथी आणि बाजरीचे कोफ्ते. मेथी आणि बाजरीचे कोफ्ते. हे कोणी शिकवलं तुला? माझ्या काकूनी शिकवलं. हो. बरं, काकूनी शिकवलं. आणि तू पहिला जो पदार्थ हा जेव्हा पहिल्यांदा केला तेव्हा जमलं होतं का? जमला होता. जरा करपला होता पण जमला होता. करपला तर म्हणजे कडक पण झाला असेल ना? नाही, खुसखुशीत लागत होता पण जरा कडवट चव आली होती. अच्छा, म्हणजे जास्त मेथी झाली होती. मेथी जास्त झाली. ओके, मेथी मुळातच कडू असतं. ओके, साहित्य सांग मला काय काय? हे बाजरीचं पीठ आहे, हे तांदळाचं पीठ, ही बारीक चिरलेली मेथी, ही आहे जिरा पावडर, पांढरे तीळ, धना पावडर, साखर, हिंग, लिंबू म्हणजे मीठ, हळद आणि लाल तिखट. चला साहित्य वगैरे जाऊया कृतीकडे. काय करायची कृती पहिल्यांदा? आपल्याला एक बाउल घ्यायला लागेल. सगळ्यात बाउल तुला देतोस, पण मला आधी सांग, सागर तुला काही मदत करतो का स्वयंपाकघरात? नाही. फर्स्ट क्लास, असंच कर. हीच आपली मदत आहे, लक्षात ठेव. ओके, आता काय करायचं पुढे? आधी मेथी घ्यायची. कडू नको आहे का आता? नाही होणार कडू. ते बऱ्याच दिवसांनी करते म्हणून. आता लेटेस्ट कधी गेले होते हे सागर? मी केलंच नाही अजून तिकडे.
हे काही केलंच नाही अजून. आता महिना तर झाला लग्नाला लगेच अरे कुठे देवा, म्हणजे 2-1 महिन्यांतर आपण खायला राहतो. विसरली नाहीस ना कसं? नाही नाही, लक्षात आहे माझ्या. ठीक. आता काय त्याच्यामध्ये आता एक अर्धी वाटी बाजरीचं पीठ घालायचंय. बर ओके, हे बाजरीचं पीठ टाकलं आपण. आता 1 चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आपल्याला. ओके. जिरा पावडर एक अर्धा. त्यानंतर धना पावडर अर्धा टीस्पून. लाल तिखट एक. तिखट घालायचं ना? हो, तिखट झणझणीत. बापरे, जास्त नाही होणार ते. जास्त नाही होणार. नाही होणार. थोडीशी हळद. नाही तर उद्या सकाळी मोनिका आली ती काल, मोनिका आली ती काल असं होईल. तसं नको. मीठ. बरं, घरी मंडळी किती आहेत? हिंग घातलं तर त्यानंतर साखर. 1 मेंबर वाढला. पहिली 4 जण होती, आता 5 जण झाली. साखर अगदी थोडीशी. हो, तू इतकी कमी घातली की काय घालायचं असा प्रश्न पडला पाहिजे. चवी करता फक्त चवी. थोडीशी. आणि ठीक. हे मात्र भरपूर घालायचं, 1 मोठा चमचा. बर. आणि थोडासा लिंबाचा लिंबू. रस. आता आपलं हे सगळं एकत्र आता हे करून सगळं आपल्याला मिक्स करायचं. घ्या. ओके, पाणी घालून. हो, पाणी. ओके, हा बघा आमचा गोळा इथे तयार आहे. हा, आता काय करायचं? बरं, हे आता- करायच्या आधी मला एक विचारायचं तुला असं काय? की तुझ्या हातचा कुठला पदार्थ सागरला आवडतो ग? सगळेच आवडतात असं नको म्हणू. तसे सगळेच आवडतात. ऍक्च्युली असं घरात नको, त्याच्या असं आई नको. स्वयंपाक करत असते आणि मी सपोर्टिव्ह रोल मध्ये असते. अच्छा, मग आईच्या हातचा तुला कुठला स्वयंपाक? मसाले भात. मसाले भात. तू करून बघितलंस कधी? हो, मग कसं होतं? चांगलाच होतो. सगळं पण कसं होतं? छान होतं. नंबर वाढला ते ओके, आता काय करायचं? त्याचे छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे. पण लहानपणी तुझं सुद्धा यांच्या घरी येणं जाणं होत असेल ना? म्हणून नाही, मी कधी गेले नव्हते. कधीच नाही. नाही. डायरेक्ट आता लग्नानंतर झाली. लग्नानंतरच. पण तू जेव्हा सागर तुझ्या वडिलांना जेव्हा सांगितलंस की असे मोनिका जी आहे ती मला आवडते, हो. तेव्हा वडिलांची काय रिएक्शन होती? काही नाही, जास्त काही नाही. जास्त काय म्हणजे होती का नव्हती? येडा का तू असं होती का? तसं काय? ठीक आहे, मी तसं काय? बघतो, ते वडिलांशी बोलतो तसं काही नाही. बोलतो म्हणले. म्हणले. हो. आणि तुझ्या वडिलांची काय रिएक्शन होती? काही नाही, ओकेच होतं. हो ना. अगं बास, बस. पुरं झालं. 1 2 3 4. हो, आता याच्यामध्ये फक्त थोडीशी गूळ व्हायची. हो पाणी, आपलं पाणी काय म्हणतो, तेल कडकच पाहिजे ना? हो, कडक. आणि त्याच्यानंतर ना मंद आचेवर तळायचं आपल्याला. बरं, 1 महिन्यात काय भांडण काही झालं नाही? मग काय मजा आहे यार, तू काहीतरी कर ना. असं आता जरा बारीक करायचा गॅस. हा? बारीक करायचा थोडा. अजून याला बारीक करायचं? अच्छा, गॅस गॅस बारीक करायचा. पण मग काय म्हणजे मतभेदाचं काहीच नाही. मग काय बक्षीस काय? पहिला तर 1 महिना होत आला. मग काय ते 1 महिन्याचं काय असेल की नाही? काही साडी बिडी असं काही काय झालं? ते एकदा झालं ते बाद झालं काय? नाही, तसं काही तसं काही नाही. झालं. हे कशाबरोबर खायचं आता? टोमॅटो सॉस बरोबर. काय माझं विचार इतके जोरात चाललेत ना. लिहून घ्या तुम्ही साहित्य आणि कृती. हा, मेथी आणि बाजरीचे कोफ्ते बनवण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेली मेथी, तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ, जिरेपूड, पांढरे तीळ, धणेपूड, साखर, हिंग, हळद, लिंबू, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये अर्धी वाटी चिरलेली मेथी घेऊन त्यामध्ये बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ, जिरेपूड, धणेपूड, तिखट, हळद, मीठ, हिंग, साखर, तीळ आणि लिंबाचा रस घालून पीठ मळून घ्यावं. या मळलेल्या पिठाचे छोटे छोटे कोफ्ते करून ते तिळामध्ये घोळवून डीप फ्राय करून घ्यावेत. चला, झालं का लिहून? पट 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 लिहा. आता जातोय आपण पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आहे? व्हेज ब्रेड फ्राय. व्हेज ब्रेड फ्राय. तू खाल्लाय सागर? नाही, अजून अजून नाही खाल्लं? नाही. 1 महिना झाला लग्नाला? नाही केलेलं. अजून केलेलंच नाही? केलेलंच नाही. कधी करते कोणास ठाऊक. ठीक आहे, इथपासून सुरू करत. व्हेज काय म्हणालीस तू? ब्रेड फ्राय. हे कोणी शिकवलं? हे असंच मैत्रिणीकडून ऐकून. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? ब्रेड की ज्या एका ब्रेडचे 4 तुकडे केलेत आपण. बेसन पीठ, कांद्याची पात, बारीक चिरलेला कोबी, आलं मिरची आणि लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं गाजर, सिमला मिर्च, धना पावडर, पांढरे तीळ, त्यानंतर चाट मसाला, मीठ आणि लिंबू. ओके, चला, हे तर झालेलं आहे. आता आपल्याला साहित्याकडे, कृतीकडे वळायचं आहे. पण कृतीकडे वळण्यापूर्वी एक उखाडा घेऊन टाक मस्तपैकी. चांदीच्या ताटात सोन्याच्या गिन्या,
चांदीच्या ताटात सोन्याच्या गिन्या. हो, सागररावांचं नाव घेते, चोंगे पाटलांची कन्या. ओके सागर होऊन जाऊ दे. भाजीत भाजी मेथीची, भाजीत भाजी मेथीची. मोनिका माझ्या प्रेतीची. शाबाश, मेथीची भाजी बरोबर झाली, काढली बाग. ओके, साहित्य बघायला जाऊया कृतीकडे. तर काय करायची कृती आपल्याला? आता आपल्याला एक मिक्स करायचं तर बाउल लागेल. बर, आपलं सहज विचारतो सागर, समजा मोनिकाने तुला गाणं म्हणायला सांगितलं, कुठलं गाणं म्हणशील रे? मी नाही सांगणार नाही ते मला माहितीये, पण समजा म्हणायला सांगितलं, चुकून म्हणायला सांगितलं, मोनिका हा ओ माय डार्लिंग असं, आणि तुला समजा याने सांगितलं गाणं म्हणायला, तू कुठलं म्हणशील? सागर किनारे. ठीक आहे, आता काय करायचं सांग मला. हे काय? सगळ्यात आधी भाजी घ्यायच्या, 2-2 चमचे सगळ्या. ओके, 2-2 चमचे. पातीचा कांदा. आता काय राहिलं? कोथिंबीर नंतर टाकायची. आता त्याच्यामध्ये बेसन टाकायचं, एक मोठे 3 चमचे. बरं, त्याच्यामध्ये मिरची आणि लसणाची पेस्ट. झणझण पाहिजे. हो, झणझणीतच होणार आहे ते. तू तर जपून घातलीस ती पेस्ट. धना पावडर, चाट मसाला थोडासा. ओके, पांढरे तीळ थोडे, मीठ शेवटी हातानेच टाकावं लागतं, बाकी किती चमचे आले तरी. थोडंसं लिंबू. अंदाज येत नाही. थोडंसं जरा थोडं पाणी पाहिजे आपल्याला. आता आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं. आम्ही सगळं एकत्र करून घेतो आणि आमचं हे सगळं मिक्सर रेडी आहे. आता काय करायचं? त्याच्यावर कोथिंबीर टाकायची. बरं सागर, गेल्या महिन्यावर तिने काही हट्ट केला का रे? अजून तरी नाही. म्हणजे तू असंच आशावादी राहणारच का? नाही, हट्ट केला पाहिजे. हट्ट केला पाहिजे. बरं, झेपेल तेवढं करू पुढे आपण. आता ह्या ब्रेडवर ह्या चमच्याने हे टाकायचं असं, आणि सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे. ओके, सोडून द्यायचं त्यात, म्हणजे त्याचं उलट टाकून द्यायचं. अच्छा, उलट टाकायचं. उलट टाकायचं. बरं, ही आयडिया आहे. क्या बात आहे. हे आपल्याला कशाबरोबर खाता येईल? सॉस बरोबर, दह्या बरोबर, चटणी बरोबर. आणि हे मधल्या वेळचं खाणं आहे. मधल्या वेळेचं खाणं. तू म्हणशील मला हे जेवायला दे, ते चालणार नाही, तुला भाज्या बिज्या खावाच लागणार आहेत. इलाजच नाहीये काही, है ना? तू सकाळी किती वाजता उठतो? 5:30ला. 5:30ला उठून 5:30ला उठलं की फ्रेश झालं की आंघोळ वगैरे केल्यानंतर मार्केटला जायचं, फुलं वगैरे आणायची, आपली कामं चालू करायची दिवसभरातली. काढू आहे. हो, ओके. सॉस किंवा दही ह्याच्यावर आपल्याला खायला हरकत नाही. लिहून घ्या साहित्य आणि कृती. व्हेज ब्रेड फ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ब्रेडचे तुकडे, बेसन, कांद्याची पात, कोबी, सिमला मिरची, गाजर, लसूण आणि मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, तीळ, धणेपूड, चाट मसाला, लिंबाचा रस आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कोबी, गाजर, सिमला मिरची, पातीचा कांदा, 3 चमचे बेसन, मिरची लसूण पेस्ट, धणेपूड, चाट मसाला, पांढरे तीळ, मीठ, लिंबाचा रस, पाणी आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण ब्रेडच्या तुकड्यांवर लावून डीप फ्राय करून घ्यावे. मोनिकाचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता सागर खाऊन बघणार आहे. पुढचा महिनाभर त्याला खायचं आहे आणि त्याची तब्येत माझ्यासारखी होईल अशी मोनिकाची अपेक्षा आहे, की मला आत्मविश्वास आहे. आता ते पदार्थ मी खाऊन बघणार आहे. बघूया काय होतं, म्हणजे कॉन्फिडन्स आहे. बघूया काय होतं, म्हणजे पोट भरते की नाही, असं या अर्थाने म्हटलं. तुम्ही ना चुकीचे अर्थ करता राहो. घ्या खा. सागर बिंदास खा. डावरायस की काय तू? घे, तू पण खा. खुशखुशीत आहेत दोन्ही पदार्थ, मस्त छान झाले. ह्याच्यात पालेभाजी घातलेली आहे. हो, साधारणपणे लहान मुलं पालेभाजी वगैरे खात नाहीत ना, त्यावेळी आया घालतात पालेभाज्या. तसं काही नाही आहे ना? नाही, तसं काही. ओके, नाही, लहानपणापासून तुम्ही एकमेकांना ओळखता म्हणून. मुद्दा काय माहिती काय? मुद्दा असा आहे माझा की एक मुलगा एका कॅफेमध्ये बसला होता आणि समोरच्या मुलीला तो विचारत होता, लाईफ पार्टनर कडून तुझ्या अपेक्षा काय आहे, असं त्या मुलाने विचारलं त्या मुलीला. पुढची 3 तास ती मुलगी बोलत होती आणि त्यानंतर मुलगा जेव्हा बाहेर पडला तेव्हा नंतर मला असं कळलं की तो डिप्रेशन मध्ये गेला होता.
प्रॉब्लेमच आहे. प्रॉब्लेम काय आहे की म्हणजे ते अनुभव लागतो ना, अनुभव कमी पडतो. आमच्या शाळेत आम्हाला लहानपणापासून शिकवलेलं आहे ऐकायचं, पहिल्यांदा ऐकायचं आणि जर वाटलं तर इथे ठेवायचं, नाही पटत असेल तर इथून सोडून द्यायचं, पण मुळात ऐकायचं. आमच्या घरात तेच आहे ना. म्हणजे साधारणपणे माझ्या घरी माझी बायको आणि 2 मुली आहेत. म्हणजे 3 विरुद्ध 1 असा जंगी सामना वगैरे नसतोच, त्यांच्या दृष्टीने सामना असतो, माझ्याकडे काहीच नसतं. तर साधारणपणे एक 40-42 मिनिटं संभाषण झाल्यानंतर त्या तिघी जेव्हा श्वास घेतात ना, तेव्हा मी 3.25 वाक्य बोलू शकतो. आणि हे असंच आहे प्रमाण इतकी वर्ष, आणि त्याबद्दल मला काहीही दुःख नाहीये. दिसतं का कुठे चेहऱ्यावर दुःख? मग हेच आहे मला हेच सांगायचं तुम्हाला की असे छान बोलणारे आणि छान पदार्थ बनवणारे नवविवाहित जोडपी तुमच्या आजूबाजूला असतील किंवा तुमच्या घरात असतील किंवा जर बघत असतील नवविवाहित मंडळी, तर आमच्याकडे लगेच यायचं. छान छान म्हणजे मुलीला संधी आहे आपली बाजू मांडायची. मुलीने बाजू मांडायची. मी इथे ऐकायला बसलोय, पण त्याहीपेक्षा जास्त मी खायला बसलोय. त्यामुळे आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि तुमचं मोनिका आणि सागर तुमचे दोघांचे मी खूप मनापासून आभार मानतो. नुसते आभार मानत नाही, तर हे माझ्याकडून साडीला मॅचिंग तुझ्या असे आमच्याकडून लग्नाचा आहे तुम्हाला. थँक्यू. ओके, धन्यवाद. आणि तुझा फुलांचा धंदा प्रचंड प्रमाणात चालू. थँक्यू. लवकरात लवकर एक छान तिथे गाळा तुझा असायला पाहिजे की ज्या गाळ्यामध्ये विविध प्रकारच्या भारतातली सर्व प्रकारची फुलं तुझ्या त्या गाळ्यात शिट्टी मारली की मिळायला पाहिजे. ओके, आणि तू त्याला सपोर्ट करणारच आहेस. नक्कीच. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ओके, चला मंडळी, खायची वेळ झालेली आहे. खुसखुशीत केलेलं आहे, ते खाणार आहे. सागरची तब्येत चांगली होणार आहे 1 महिन्याभरात. आपण खाऊया, पुन्हा भेटायचंच आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी वेचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आपली पहिली जी रेसिपी आहे ती आहे एक स्वीटची, डेझर्टची रेसिपी आहे, इटालियन डेझर्ट तिरामिसू. आता आपण करणार आहोत एक कार्विंग, एक शोपीस तयार करणार आहोत. आम्ही